श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 942. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये दोह्यांचं गायन तर केलं खरं, परंतु आपण क्षमा या एका तत्वाच्या भोवती, या एका गुणाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आणि तसंच त्याचं नाम घेणाऱ्याच्या अंतःकरणाची अवस्था कशी असली पाहिजे याचं चिंतन करत होतो. आपल्या जीवनात ज्यांच्यामुळं आपल्याला दुःख सहन करावं लागलेलं, नुकसान सहन करावं लागलंय, ज्यांच्यामुळं कदाचित आपलं अहित घडलेलं आहे, अशा सर्व लोकांना आपल्या अंतःकरणापासून क्षमा करण्याचं हे कौशल्य आहे. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की अशी क्षमा, अशी उदारता दाखवून आपण त्या व्यक्तीवरती उपकार करत आहोत, तर ते देखील आपल्या मनाचं अज्ञानच आहे. कारण एखाद्या व्यक्तीला क्षमा करून आपणच आपल्या अंतःकरणाच्या निर्मळतेला पुनश्च प्राप्त करून घेत असतो. ही निर्मळताच आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या जवळ घेऊन जात असते. आणि त्यामुळं क्षमा याचनेच्या आधाराने जर आपण उपकार करत असू तर ते केवळ आपल्यावरती करतो. भगवंताच्या नामाची ही गुणवत्ता कशी आपण जोपासावी, आपण आपल्या वाणीला निंदेपासून कशा पद्धतीने दूर ठेवावं, याचं आपण चिंतन या दोह्याच्या आधाराने बघितलं. आपल्या सर्व चौपायांचं गायन आपण कालच केलं असल्यामुळं आज आपण या 44व्या दोह्याच्या चिंतनाला थेट सुरुवात करूयात. बघा सज्जनो, आपण काल क्षमा या तत्वाचं चिंतन करत असताना वृत्तीच्या व्यापकतेचा अभ्यास बघितला. वृत्तीची व्यापकता किती असते संतांची, समस्त ब्रह्मांडाला कवेत घ्यावं एवढं हे वृत्तीचं व्यापकपण संतांच्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला येतं. आपण इंदोरच्या भगतराव किसनची कथा वारंवार ऐकत आलेलोच आहोत की ज्याने श्री महाराजांना मुखावरती त्यांचा अपमान केला आणि तत्पश्चात प्रारब्धाचे खूप खडतर भोग या भगतरावला सहन करावे लागले. त्याची दोन्ही मुलं पुरात वाहून गेली, बायकोने आत्महत्या केली, त्याची नोकरी गेली, त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात अचानकपणे घडल्या आणि तो खडबडीत शुद्धीवरती आला. महाराजांच्याकडे येऊन महाराजांना केवळ एकच त्याने आर्ततेने हाक मारली की महाराज, मला आपण आता तरी स्वीकाराल का हो? यावरती श्री महाराज म्हणाले, अरे बाळा, तू जेव्हा तसा आला होतास, जेव्हा तुझ्याकडे अनेक अधिकार होते, जेव्हा तुझ्या बोलण्यामध्ये एक वजन होतं, तेव्हा देखील तुम्हाला कधी माझ्यापासून वेगळा आहेस असं वाटलंच नाही रे. हे सगळं घडायचं होतं केवळ भगवंताने तुला या सर्व घडामोडींची कल्पना दिली, बस. त्यामुळं हे कुठल्या संताचा अपमान केल्यामुळं तुला भोगावं लागलेलं नाही. अशा पद्धतीने श्री महाराजांनी आपल्या तोंडावरती ज्याने आपला एवढा अपमान केला, ज्याला प्रारब्धाची एवढी मोठी थप्पड बसली, तरी देखील आपल्या या वृत्तीचं व्यापकपण जणू काही आम्हाला त्यांच्या या चरित्रामधून दाखवलं. जिजीबाईचं उदाहरण तर मी आपणास वारंवार देतच असतो. श्री महाराजांनी केवळ मनुष्यांच्याच असलेल्या या सर्व अपराधांना आपल्या कवेमध्ये घेतलं असं नाही, तर ज्यांचं मन हे प्राणी मात्रांसाठी देखील अखंड तळमळायचं. मसवडला ज्या गाई बाजाराचा आपण प्रसंग बघतो, ज्यामध्ये श्री महाराजांनी सर्व गाई कसायाकडून विकत घेतल्या, तोपर्यंत दुपारचे 3 वाजले आणि तत्पश्चात महाराज प्रसादासाठी म्हणून आले. पहिला घास घेणार तोच त्यांना जोरात उचकी लागली.
इतकी जोराची उचकी लागली की काही केल्या थांबेना. महाराज म्हणाले, अरे कोण आठवण काढते बघा बरं. आणि बघताय तर मागच्या एका रस्त्यावरती एक कसाई, एक अत्यंत मरतुकडी झालेली गाय, तिला खेचत खेचत घेऊन चालला होता खाटीक खाण्याकडं. आणि ती गाय काही केल्या जागची हालत नव्हती. कदाचित अंतःकरणापासून श्री महाराजांचा धावा करत होते की मला एकटीला का सोडलं. आणि त्यामुळे श्री महाराजांचं अंतःकरण तिच्या आठवणीने त्या प्रसादाला देखील ग्रहण करू शकत नव्हतं. महाराजांनी त्याला अनेक प्रकाराने समजून सांगितलं, या गाईला सोड. शेवटी एक अधिकारी मध्ये आला आणि त्याने ती गाय श्री महाराजांच्याकडे सुपूर्त केली. म्हणजे प्राणी मात्राने जरी आर्ततेने धावा केला तरी देखील श्री महाराजांचं हृदय अशा पद्धतीने कळवळायचं. मी पूज्य पेठे काकांनी सांगितलेला एक अनुभव एकदा कथेमध्ये आपल्याशी शेअर केलाच होता की एकदा त्या दहिवडीवरून आलेला एक सरकारी मोठा अधिकारी राम मंदिरामध्ये रामाच्या दर्शनाला आला. त्या दिवशी महाराजांनी मोठा रामाचा अभिषेक ठेवला होता आणि महाराज म्हणाले की आता पूजा थोड्या वेळात संपेल, मग आपण प्रसाद वगैरे घेऊनच जा. ते म्हणाले, छे माझ्याकडे एवढा वेळ नाही, तुम्ही बोलवलं म्हणून मी आलो, मी निघालो म्हणाले. असं म्हणून प्रसादाशिवाय तो अधिकारी पुन्हा दहिवडीला जाण्यासाठी आपल्या घोड्यावरती बसू लागला, परंतु घोडा काही केल्या पुढे जायला तयार होईना. तेव्हा संतापलेल्या या अधिकाऱ्याने घोड्यावरती चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली आणि त्या चाबक्याच्या फटक्यांनी देखील तो घोडा पुढे जाईना. आणि तेव्हा कोणीतरी त्याला धावत येऊन सांगितलं की तुम्ही कृपया या प्राणी मात्रावरती असे अत्याचार करू नका. अहो बघा आतमध्ये येऊन महाराजांची अवस्था काय आहे. जेवढे चाबकाचे फटके त्या घोड्याच्या अंगावरती बसले होते तेवढे वळ श्री महाराजांच्या पाठीवरती उमटले होते. संताच्या हृदयाचं व्यापकपण, संताच्या अंतरंगामध्ये असलेली समस्त प्राणी मात्रांच्या विषयीची क्षमा, खरोखर आम्हाला कदाचित या आसमंताच्या सीमारेषेंचा देखील पत्ता लागेल, परंतु संताच्या हृदयाच्या व्यापकपणाचं आम्हाला अंतःकरणामध्ये कधीच बोध होऊ शकणार नाही. क्षमा 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 म्हणजे किती अपराधांना क्षमा असावी. प्रभू रामचंद्र स्वतःच्या मुखाने आपल्या या वृत्तीचं व्यापकपण सांगताना म्हणतात की कोटी बिप्र बदलाग ही जाऊ, आये सरन तजहु नाही ताऊ. कोट्यावधी ब्राह्मणांच्या हत्येचं पाप जरी लागलं असेल आणि अशा व्यक्तीला जर जीवनाच्या कुठल्या तरी टप्प्यावरती खरोखर पश्चाताप झाला आणि जर तो मला शरण आला तर अशा व्यक्तीचा देखील मी अव्हेर करणार नाही. अशा व्यक्तीला देखील मी माझं म्हणून स्वीकारेन. प्रभू रामचंद्र इथं आपल्याला दोन गोष्टी सांगतायत. कोटी बिप्र बदलाग ही जाओ, याचा अर्थ अत्यंत पातकी असलेला मनुष्य, परंतु ह्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आये सरन, ही शरणागती त्याच्या अंतरंगामध्ये आली पाहिजे. शरणागती कधी येते सज्जनो? शरणागती ही केवळ पश्चाताप दग्ध झालेल्या वृत्तीमध्येच तयार होऊ शकते. ज्याला आपल्या आयुष्याचं हे वाया गेलेले अनमोल क्षण जे आता आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत, आपण या वेळामध्ये केलेली पातकी कृत्य जेव्हा अत्यंत त्रास देऊ लागतात, जेव्हा त्याच्यावरती कुठलाही उपाय त्याला दिसत नाही, अशा या अंतःकरणामध्ये जेव्हा तो जीव तप्त झालेला असतो, पश्चाताप दग्ध झालेला असतो आणि मग तो अशा संताच्या चरणी येतो जे संत त्याला भगवंताशी सन्मुख करू शकतील. त्यामुळे भगवंत किंवा संत या शरणागत या एकाच गोष्टीच्या आधाराने जीवावरती कृपा करतो. बघा, शरणागतीशिवाय परमार्थामध्ये भगवत दर्शन होणे नाही नाही नाही. आपण वाल्मिकी ऋषींचं चरित्र ऐकतो, वाचतो. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून अत्यंत प्रेमाने ते चरित्र गातो. समर्थांनी देखील दासबोधामध्ये वाल्मिकी ऋषींवरती एक वेगळा समास
37व्या दशकाच्या अखत्यारीमध्ये लिहिलेलं आहे. आपण सर्वजण अभ्यासक आहात, जाणता. वाल्या कोळी जो या जंगलामधून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची कत्तल करायचा, त्यांच्याकडे असलेलं द्रव्य आपल्या संसारासाठी लुबाडून घ्यायचा, अशा अनंत लोकांच्या देहाची खांडोळी ज्या वाल्याने केली, म्हणजे खऱ्या अर्थाने कोटी बिप्रबध लागही जाहू, अशाच पद्धतीचं ज्याचं आचरण होतं. परंतु जेव्हा देवर्षी नारदांसारखे संत याच्या समोर आले आणि काही मूलभूत प्रश्न त्यांनी या वाल्याला विचारले की तू ज्यांच्यासाठी म्हणून हे पातक करत आहेत, ती तुझ्या घरातली मंडळी तुझ्या पापाची भागीदारी घेण्यासाठी तयार आहेत का? वाल्या कोळ्याने आपल्या घरातल्या सर्वांना जाऊन विचारलं. शेवटी जेव्हा आपल्या पत्नीने देखील आपला तिरस्कार केला की ते तुमच्या कृत्याचं पाप तुम्ही बघा, आम्ही तर केवळ तुम्ही आणलेले पैसे या संसाराचं कर्तव्य म्हणून स्वीकारतो, त्यासाठी करावं लागत असेल जे पातक आहे ते तुम्हालाच भोगावं लागेल, हे म्हणताच वाल्याचे डोळे उघडले. बघा सज्जनो, कोटी बिप्रबध लागही जाहू म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्ही म्हणाला हो आता असा वाल्या कोळी असणं शक्यच नाही, अशी खांडोळी करणं शक्यच नाही. आता एवढी आधुनिक यंत्रणा आली आहे की कोणी असं वनामध्ये लोकांना सरसकट मारणं देखील शक्य नाही. परंतु बघा, फार लांबचा काळ नाही, एक वीरप्पन नावाचा मोठा दरोडेखोर त्या कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमारेषेवरती कित्येक वर्ष थैमान घालत होता. उत्तर भारतामध्ये देखील त्या चंबलच्या घाटीमध्ये कित्येक वर्ष दरोडेखोरांचं राज्य होतं. अहो इतकंच काय, आजच्या काळामध्ये देखील चंद्रपूर पासून आंध्रापर्यंत या नक्षलवाद्यांना पकडण्यामध्ये अगदी आपल्या फौजेला देखील दमछाक होते. कित्येकदा त्यांनी रचलेल्या सापळ्यांमध्ये आपले अनेक सैनिक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे जरी समाज सुधारत असला, जरी विज्ञान पुढे जात असलं, तरी ही वाल्या वृत्ती या समाजामध्ये आहे आणि ती केवळ जंगलात नाही बरं का. बघा, गंमत अशी आहे की आपण एखादे सरकारी काम करायला जावं, कुठला तरी दाखला काढायला जावा, कुठलं तरी आपल्याला एखादं पत्र मिळवावं या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, तेव्हा आपल्याला या सुशिक्षित वाल्या कोळ्यांची भेट होते, जे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून असतात. प्रत्येक ठिकाणी वजन ठेवल्याशिवाय तो कागद आपला पुढे जात नाही. अशी काहीशी अवस्था आपल्याला या सुशिक्षित वाल्या कोळ्यांच्या कडून देखील अनुभवाला येते. आणि हे देखील एक प्रकारे कोटी बिप्रबध लागही जाहू अशाच पद्धतीचं पातक आहे. समोरच्याला ओरबडून घेणं, त्याच्या हतबलतेचा फायदा करून घेणं. मला वाल्या कोळीच्या या चरित्रामध्ये एका व्यक्तीचं विशेष कौतुक वाटतं. सर्वांना माहितीच आहे की वाल्या कोळीचे गुरु हे देवर्षी नारद आहेत, परंतु जरी आध्यात्मिक गुरु देवर्षी नारद असले तरी त्या मार्गावरती जोरदार थप्पड लावून जर कोणीतरी त्याचे डोळे उघडले असतील तर ते त्याच्या पत्नीने उघडलेत. बघा, जेव्हा या देशातली लक्ष्मी ही गृहिणी आपल्या पतीने आणलेल्या या अशा अंडर द टेबल मनीला अव्हेरायला लागेल, ज्या क्षणी ती या पैशाच्या मोहातून, या अशा पद्धतीने येणाऱ्या संपत्तीतून आपलं सुख येणार नाही, आपल्याला समाधान मिळणार नाही, ही गोष्ट बिंबून बिंबून त्या पैशापासून आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला परावृत्त करेल. मला वाटतं त्यावेळेला कदाचित एक संधी अशा सुशिक्षित वाल्या कोळ्यांना मिळेल की ते देखील कुठल्या तरी सद्गुरू रूपी देवर्षी नारदांचा बोध ऐकतील. समाजामध्ये ही गंगा काळाची जरी अशुद्ध होत असली तरी देखील त्यामध्ये ते जे पवित्रतेचे तत्व ज्या पद्धतीने अबाधित राहतं, त्याचप्रमाणे या अनेक युगांमधून या सर्व वृत्ती वेगवेगळ्या रूपांमध्ये या जशाच्या तशा आपल्याला प्रत्येक काळात प्रत्येक युगात दिसत असतात. ज्याला आपल्या या कृतीचा खरा पश्चाताप होतो,
ज्याला कळतं की आपण वाट चुकलेलो आहोत, आता परत जाण्यासाठी देखील मार्ग उपलब्ध नाही, कोणापुढे जाऊन क्षमा याचना करावी, कारण की इथं प्रत्येक ठिकाणीच आपल्याला वाल्या कोळी दिसत आहेत. कोणाच्या कडं जाऊन आपल्या या सर्व कर्म कहाणीला आपण व्यक्त करावं असा प्रश्न जर आपल्या अंतरंगात असेल, तर एक तत्व आहे जे तुम्हाला तुमच्या समस्त पातकांसहित स्वीकारायला तयार आहे, आणि ते तत्व म्हणजे प्रभू रामचंद्र. आपण म्हणाल आहोत प्रभू रामचंद्र ते तर त्रेतायुगात होऊन गेले कौसल्या मातेच्या पुत्र रूपाने, आता आम्ही त्यांना कधी भेटणार, कधी हे सगळं सांगणार? सज्जनो, तुम्ही तुमच्या अंतःकरणाच्या पिंजऱ्यामध्ये कन्फेशन करा. जसं त्या ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये कन्फेशन बॉक्स असतो, तसं आपल्या हृदयामधल्या या अंतःकरणाच्या चौकटीमध्ये उभं राहून तुम्ही अत्यंत आर्ततेने प्रामाणिकपणे आपल्या या सर्व केलेल्या कृत्यांची माफी भगवंताजवळ मागा. पुन्हा अशा कृत्यांमध्ये मी पडणार नाही ही अत्यंत काकुळतीने तुम्ही प्रार्थना त्याला करा. बघा, तो रामराया तुमच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी देवर्षी नारदांसारख्या व्यक्तित्वाला पाठवेल, जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, योग्य बोध दाखवेल, जे तुमच्या या तप्त असलेल्या हृदयाला शांत करू शकेल. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणतात की आयऊ सरन तजहु नाही ताऊ. विश्वास ठेवा, प्रभू रामचंद्र कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्या हृदयातल्या दाहाला शांत करतील. प्रभू रामचंद्रांना तुमच्याकडून केवळ या मनापासून प्रामाणिकतेने केलेल्या पश्चाताप दग्ध वृत्तीचीच अपेक्षा आहे की तुम्हाला खरंच मनापासून या सर्व झालेल्या कर्मांचं, या कृत्यांचं अपराध अंतःकरणाला जाणवतोय का? तुम्ही असं पुन्हा कधीही वागणार नाही याची तुम्हाला खात्री वाटतेय का? बस एवढ्या दोन गोष्टी तुमच्या अंतःकरणात जर सत्य असतील, तर प्रभू रामचंद्र म्हणतात की तुमच्या समस्त पातकांचा ऱ्हास या केवळ या एका पश्चाताप दग्ध वृत्तीमध्ये होऊ शकतो. कारण सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघ नासही तबही. बघा, आपण भगवद्गीतेचं ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातनः हे सूत्र नेहमी ऐकतो, वाचतो. आपल्याच हृदयामध्ये तो परमात्मा आहे. हा रामराया आपल्याच हृदयस्थ सिंहासनावरती बसलेला आहे, आपण जाणतो. शरणागत होणं म्हणजे काय? मी जे आपल्याला कन्फेशन बॉक्स उदाहरण देतो, आपणच आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांना शरण जावं हे सांगतो. याचा अर्थ काय आहे? तुम्ही तुमच्या सत्सद विवेक बुद्धीकडे मुख करणं आहे. तुमच्या अंतरंगात असलेली ही सत्सद विवेक बुद्धी म्हणजेच भगवंत रूपी जाणीव आहे. तोच राम आहे तुमच्या हृदयातला. जी सत्सद विवेक बुद्धी तुम्हाला योग्य कर्माच्या दिशेने घेऊन जाते. बहुतांश वेळेला तुम्ही पातक करत असताना तुम्ही या सत्सद विवेक बुद्धीकडे पाठ करता. श्री महाराज म्हणायचे, सूर्य हा अखंड तळपत असतो, परंतु पृथ्वी जेव्हा त्याच्याकडे पाठ करते तेव्हा अंधार होतो. पृथ्वी जेव्हा त्याला सन्मुख जाते तेव्हा तिथं प्रकाश येतो. हे जसं आपण भौतिक शास्त्र जाणतो, तसंच सज्जनो आपल्या हृदयातला परमात्मा देखील 24 तास आम्हाला सन्मुख आहे. आपण केवळ कर्म करताना, पातकी वृत्ती असताना त्याच्याकडे पाठ करतो, आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या अंधकारामध्ये माझ्या या कर्मांचा कोणी साक्षी नाही. परंतु सूर्य जसा अखंड तळपतोय तसा तो परमात्मा माझ्या प्रत्येक कृत्याला साक्षी आहे. आणि तेच जेव्हा मी माझ्या अंतःकरणात सत्सद विवेक बुद्धीला सन्मुख जातो, माझ्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने मला पश्चाताप होतो, त्यावेळेला त्या सूर्याला पृथ्वी जशी सन्मुख जावी त्याप्रमाणे जीव रामाला सन्मुख जातो. आणि सूर्याने पृथ्वीकडे एक क्षण कटाक्ष टाकला. गोस्वामी तुलसीदास उत्तरकांडामध्ये म्हणतात की 16 कलांनी पूर्ण असलेला चंद्र देखील, अनंत तारे देखील रात्रीच्या अंधकाराला दूर करण्यामध्ये असमर्थ ठरतात. परंतु केवळ एक सूर्योदयाचा क्षण यावा आणि त्या सूर्योदयाच्या बरोबर एवढ्या प्रचंड मोठ्या
आकाशामध्ये भरलेला हा अंधकार पळून जावा, त्याप्रमाणे तुम्ही केवळ भगवंताला सन्मुख झाला की तुमच्या हृदयामध्ये असलेला या पापरूपी अंधकाराचं, या ज्ञानरूपी अंधकाराचं, जे एवढे प्रचंड मोठे कदाचित जन्मोनी जन्मीचे डोंगर साचले असतील, ते भगवंताला तुम्ही सन्मुख होता. जन्म कोटी अघ नासही तबही. तुमच्या जन्मोजन्मीची पाप भगवंताला सन्मुख होताच तुमची जळून खाक होऊन जातात, नाहीशी होऊन जातात. श्री महाराजांच्याकडे ती एक व्यक्ती आली होती ना, की पतित पावन ऐकोनी मी आलो तव दारा, पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा. हे जेव्हा त्याने श्री महाराजांना म्हणून दाखवलं की तू पतितांचा पावन करणारा आहे असं मी ऐकलं, परंतु तू माझं काही काम करत नाहीयेस आणि त्यामुळं मी आता ह्या निर्णयाप्रत आलोय की तू पतित पावन नाहीस आणि त्यामुळं मी आता परत माघारी जात आहे. हे असं ऐकताच महाराजांनी त्याच्या हाताला धरून घेतलं. अरे म्हणे, असं कसं म्हणतोस तू? अनंत पातक जरी तुझी असतील तरी देखील तुला तो शुद्ध करणारा असा रामराया प्रत्यक्ष समोर उभा आहे. त्याच्या चरणांना हात लावून तू तुझ्या कृत्यांची कबुली दे. पुन्हा मी असं करणार नाही असं वचन दे. तुझ्या समस्त पातकांची जबाबदारी मी घेतो. बघा, कोण आहे या जगामध्ये एवढ्या निश्चयात्मक वृत्तीने तुम्हाला सांगणार की रामाच्या चरणांना हात लावून सांग, त्याला सन्मुख होऊन बोल, तुझ्या समस्त पातकांची जबाबदारी मी घेतो. सद्गुरु राया जेव्हा या अशा शब्दांना बोलत असतो तेव्हा तो हृदयामध्ये जाणून आहे की जर याने खरंच मनापासून रामाची क्षमा याचना केली तर मला कुठलंही पातक घेण्यासाठी शिल्लकच राहणार नाही. कारण तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. जसं गवताच्या काडीला अगदी रूप होण्यासाठी क्षण देखील पुरेसा ठरतो, त्याप्रमाणे रामाला खऱ्या अर्थाने सन्मुख जाताच तुमच्या जीवनातल्या अनंत पापांचा ऱ्हास रामराया अत्यंत सहजपणे करू शकतो. आणि त्यामुळं गुरुवर्य आम्हाला केवळ ही निश्चयात्मक भावना देतात की तू खरंच मनापासून त्याला शरण जा. या शरणागतीच्या आधाराने ज्या या पातकांचं तू काळजी करत आहेस, ती समस्त पातक क्षणामध्ये, जसं सूर्योदयाबरोबर अंधकार जावा, जसा अग्नी बरोबर एक गवताची काडी जळून जावी, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना सन्मुख जाताच तुझ्या हृदयामध्ये पातकाचा अंश देखील राहणार नाही. आणि ती तुमच्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी ही सर्व साधना चाललेली आहे की मनापासून रामाला शरण जा, मनापासून. त्यामध्ये थोडी जरी तुम्ही चुकारपणा केला, थोडंसं जरी आपल्या स्वतःचा मीपणा राखत भगवंतापासून स्वतःला दूर ठेवलं, तरी देखील तेवढी एक मनाची वृत्ती ही आम्हाला पुन्हा पुन्हा या पातकाच्या दाहांमध्ये लोटत असते. माझ्या अंतःकरणामध्ये मी खरा शरणागत झालोय. मला भगवंताच्या आता या चरणांचा खरा आधार वाटतोय. याचं काही मोजमाप आहे का? मी खरंच शरणागत झालोय रामाला. तर सज्जनो, त्या शरणागतीचा एक अत्यंत सुंदर मंत्र आम्हाला गोस्वामीजी देतात की पापवंत कर सहज सुभाऊ, भजनु मोर तेही भाव न काऊ. जो खरा शरणागत होतो, ज्या पद्धतीने वाल्या शरणागत होऊन नारदांच्याकडून मरा या मंत्राच्या आधाराने साधनेला लागला, आणि कसा साधन त्याने केलंय की त्या मुंग्यांच्या वारुळांचे ढीग त्याच्यावरती साठलेले आहेत, परंतु तरी देखील जो भगवंताच्या नामापासून दूर व्हायला तयार नाही, त्याच्या भजनापासून दूर व्हायला तयार नाही. सज्जनो, जो खरा शरणागत असतो, ज्याला आपल्या अंतःकरणातल्या या समस्त पातकांच्या बद्दल खरा पश्चाताप झालेला असतो, जो रामाला खऱ्या अर्थाने सन्मुख झालेला असतो, त्याचं केवळ एकच मोजमाप आहे, हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या भजनाविषयी विलक्षण प्रेम.
या भजनाच्या पलीकडं त्याचं मन आता कशात रमूच शकत नाही. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण, भगवंताच्या लीला, भगवंताची कथा, भगवंताचं सगुण रूप, भगवंताचं पूजन, हे सर्व काही भजनाच्या अखत्यारीमध्ये येतं. जो आपल्या समस्त वृत्तींना भगवंताशी बांधून टाकतो. जणू काही एक जन्म संपून दुसरा जन्म तो त्याच जन्मामध्ये उपभोगतोय, तशी त्याची अवस्था भगवंताचं भजन करून टाकते. आणि जर आज मी खऱ्या अर्थाने तसा भजनानंदी होत नसेन, जर माझी वृत्ती 24 तास त्या भजनामध्ये आनंद घेऊ शकत नसेल, तर समजावं की आम्ही अजूनही रामाला पूर्णपणे शरण गेलेलो नाही. आपण काही दोह्यांपूर्वीच उमा राम सुभाऊ जेही जाना, ताही भजनु तजी भावन आना, हे प्रत्यक्ष महादेवाकडून सूत्र ऐकलं की प्रभू रामचंद्रांचा जो खरा दास आहे, हनुमंतासारखा, हा प्रभू रामचंद्रांचा स्वभाव ज्याने एकदा जाणला की ते शरणागत वत्सल आहेत, ते निर्मळ भक्तीचं वरदान देऊ शकतात. ज्या पद्धतीने हनुमंताची ही परम सरळ अशी वृत्ती प्रभू रामचंद्रांनी पाहिली आणि त्याला ही आपल्या निर्मळ भक्तीच्या वरदानाने त्यांना सुशोभित करून टाकलं. देवाधिदेव महादेव म्हणतात की हा प्रभू रामचंद्रांचा स्वभाव ज्याला कळाला, ताही भजनु तजी भावनाना, तो भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काहीच करणार नाही. त्यामुळे हे साधं मोजमाप आहे की मी रामाला किती शरण गेलेलो आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या या समस्त वृत्तींचा अभ्यास आपण स्वतःच करावा. स्वतःचा अभ्यास करून ठरवावं की मी खरंच रामाला शरण गेलो आहे का. काही दोहे हे उलटे वाचले की आमच्या जीवनामध्ये आम्हाला सरळ अर्थ सांगून जातात बरं का. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र स्पष्ट सांगतात की पापवंत कर सहज सुभाऊ, भजनु मोर तेही भावन काऊ. अरे पण तो विभीषण बघ सुग्रीवा, त्याने सर्वस्वाचा त्याग केला रे. लंकेमध्ये सर्व सुखसोयी होत्या त्याला, पण त्याचं मन खरं भजनानंदी होतं, म्हणून तो सर्वस्वाचा त्याग करून आज मला सन्मुख आलाय. जो पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आवकी सोई. ज्याच्या मनामध्ये थोडं देखील विषयाचं प्रेम आहे, थोडं देखील ही पापमय वृत्ती त्याला अशा कर्मांकडे खेचून घेत आहे, तो कधीही मला सन्मुख येणार नाही. बघा, श्री महाराज गोंदवल्याला आलेल्या प्रत्येकाला का असं सांगत असतील की माझ्या रामाकडे एकदा डोळे भरून पहा. हे तर आम्हाला सहज जमलं पाहिजे ना, रामाकडे डोळे भरून पहा. आम्ही रामाकडे डोळे भरून पाहणं याचाच अर्थ आपण आपल्या हृदयामधल्या असलेल्या समस्त वृत्तींना भगवंताच्या समोर उघड करून दाखवणं. प्रभू रामचंद्र आरसा आहेत बघा सज्जनो. किती ठिकाणी आपल्याला गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्रांचं हे आरशासारखं रूप दाखवलं. आपण जसे आहोत तसा राम आम्हाला ते प्रतिबिंब पुन्हा दाखवत असतो. रामाकडे डोळे भरून पाहिलं की आम्हाला लौकिक दृष्टीने जसं आपण ऑफिसला जाताना सर्व आवरून झालं की एकदा आरशामध्ये पाहतो, आरसा आम्हाला आमचं रूप दाखवतो, प्रभू रामचंद्र रूपी आरसा आम्हाला आमचं स्वरूप दाखवतो. आमच्या अंतरंगातल्या सर्व वृत्तींचं दर्शन प्रभू रामचंद्र रूपी आरसा दाखवतो. आणि त्यामुळे आम्हाला सद्गुरुराया ही प्रभू रामचंद्रांच्या सन्मुखतेची गोष्ट वारंवार सांगायचे. केवळ त्या मूर्तींना या चर्मचक्षूंच्या आधाराने पाहणं म्हणजे माझ्या रामाला डोळे भरून पाहणं नाही, आपल्या समस्त चित्तवृत्तींच्या समवेत त्याला शरण जाणं. आणि या सर्व चित्त प्रवृत्तींचा जेव्हा मनामध्ये खऱ्या अर्थाने पश्चाताप होईल, जेव्हा आपण त्या रामाला या सर्व असलेल्या तमोगुणांमधून रजोगुणांमधून रामा मला सोडव अशी काकुळतीने हाक मारू,
त्याच्या भजनामध्ये आपलं मन जसं जसं रमण्याची ही आपण स्वतःच केलेल्या अभ्यासामधून आपली वृत्ती तयार होईल. सज्जनो, तो क्षण आहे जीवनामध्ये रामसन्मुक्तेचा, रामशरणागतीचा, जिथं सर्वस्वाचा त्याग आहे, जिथं आता जगातल्या कुठल्याही विषयाची ओढ नाही. आणि बिभीषणाचे हे लौकिक चरित्र आम्हाला काय दाखवतंय की ज्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, ज्याला आता स्वतःच्या भवितव्याची देखील काळजी नाही. जे काही करेल तो माझा राम करेल. आता मी केवळ त्याला सन्मुख जातो, मी त्याला शरण जातो, मग त्यानंतर तो जे ठरवेल ते माझ्यासाठी योग्य आहे. हा भाव जो बिभीषणाच्या अंतरंगात आहे. आणि तामस तनु कछु साधन नाही, प्रीतीन पदस रोज मन माही, ही जी खरी अंतःकरणाची अवस्था ज्याने आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये जाणली आहे, ज्याला आपल्या कुठल्याही साधनेचा भरोसा नाही, आपण सर्व दृष्टीने हीन दीन आहोत, आपण प्रभू रामचंद्रांना शरण जाऊत, त्यांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहूत. ते जे करतील ते आपल्या कल्याणाचं राहील, या भावनेने जो हे समर्पण करतो सज्जनो, तोच राम सन्मुख होतो, तोच रामाला डोळे भरून पाहू शकतो. अशा या प्रभू रामचंद्रांना या प्रत्येक जीवाकडून या सन्मुखतेच्या क्षणाचीच जणू काही ते वाट पाहत थांबलेले आहेत. अशा या प्रभू रामचंद्रांचं हे स्वभाव दर्शन जे आपण या चौपायांमधून पाहतोय, त्याचा उर्वरित भाग उद्याच्या कथा विभागामध्ये अभ्यासूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.